खेळत असताना वाकुर्डे बुद्रुक संघ ठरला या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आणि या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरलाय मानेवाडी टीम। दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा। वेल प्लेड बॉईज। आणि इथे मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचं हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतो। त्याचबरोबर जय महाराष्ट्र, जय भारत, जय क्रिकेट। आपण पाहताय शुभागमन झालेलं आहे मान्यवरांचं। मान्य श्री समाजसेवक शंकरदादा मोहिते यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या अनुषंगाने झालेलं आहे। तसेच मान्य श्री विजय जाधव यांचं देखील शुभागमन हे मंचावरती झालेलं आहे। हार्दिक हार्दिक स्वागत आहे। 32 क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मान्य श्री संदीपजी पाटील बबलू यांचं देखील शुभागमन इथे झालेलं आहे। तरी देखील तुमचं शुभ स्वागत आहे। आणि आपण पाहताय विशालदादा नायकवडी यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या अनुषंगाने या स्पर्धेमध्ये झालेलं आहे। मान्य श्री आदरणीय शंकरदादा मोहिते समाजसेवक आपण जर पाहिलं तर त्यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या अनुषंगाने झालेलं आहे। तरी देखील तुमचं सहर्ष स्वागत आहे। विजयदादा जाधव यांना देखील विनंती असेल की मंचावरती यायचं आहे। विजय जाधव आणि 32 क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष संदीप माफ करा नाव काय सुनील पाटील नाना यांना देखील विनंती करतो की आपण देखील मंचावरती या। त्याच वेळात बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल मित्रांनो। आदेशला म्हणून येईल कॅमेरा घेऊन पुढे क्षेत्ररक्षण नाही सुवास 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 पण नाही ना बोलतो टॉप 4 मध्ये आहे की बॅट्समॅन मध्ये सुवास चव्हाण असले काय सुवास आहे बॅटर पण बोलतोय टॉप 4 मध्ये गेलाय ना बाहेर कोण म्हणलं सुवास चव्हाण। सुनील पाटील नाना आपल्याला विनंती असेल की स्टेजवरती यायचं आहे। हॅलो चेक चेक। आदरणीय शंकरदादा मोहिते समाजसेवक दादांचा व्यासपीठावर सन्मान घेतला जाईल। आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजक शंकर दादा माने यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल। तर दादा आमच्या या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत। आगतम स्वागतम सुस्वागतम। मान्यवरांचा सन्मान घेतला जातोय। आदरणीय शंकरदादा मोहिते समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे। सातत्याने मग समाजासाठी नेहमीच त्यांच्या नावाचा बाळबोला सातत्याने होताना पाहायला मिळतोय। मायेची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन दादांचा सन्मान घेतला जातोय। आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी आपलं देखील हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत। त्याचबरोबर पुढचा सन्मान असेल विजय जाधव साहेबांचा सन्मान असेल व्यासपीठावर। या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे दादा। आदरणीय विशाल नाईक साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल। विशाल नाईक साहेबांचा सन्मान नाईकवडे साहेबांचा सन्मान घेतला जाईल। आमच्या स्पर्धेचे आयोजक मयूर दादा यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल। मायेची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन दादांचा इथे सन्मान केला जातोय। विशाल नाईकवडे साहेबांचा सन्मान केला जातोय।
त्याचबरोबर पुढचा सन्मान असेल आदरणीय बबलू पाटील साहेब अध्यक्ष यांचा सन्मान घेतला जाईल. व्यासपीठावर आमचे स्पर्धेचे सर्वे सर्वा तात्यांच्या शुभ हस्ते सन्मानित केला जातोय. मायची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन दादांचं सन्मान केलं जातंय. भारतीय संस्कृती जतन केली जाते. आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल आपलं देखील हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. त्याचबरोबर पुढचा सन्मान असेल आदरणीय सुनील पाटील साहेबांचा सन्मान केला जाईल. उपाध्यक्ष म्हणून 32 शिराला असोसिएशनचे उपाध्यक्ष त्यांचा देखील सन्मान केला जाईल. व्यासपीठावर माईची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन दादांचा देखील सन्मान केला जातो. या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपलं देखील आयोजकांच्या वतीने हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. त्याचबरोबर पुढचा सन्मान असेल नवलाई वर्ल्ड लाईव्ह यांचा सन्मान घेतला जाईल. सौरभ पाटील यांना इन्व्हाइट केलं जात आहे. सौरभ दादा पाटील नवलाई लाईव्हचे सर्वे सर्वा दादांचा देखील सन्मान केला जातोय. तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. कालपासून ज्यांनी सुरेखरित्या ही स्पर्धा कव्हर केली आहे नवलाई वर्ल्ड दादांचा देखील सन्मान केला जातोय. मुख्य व्यासपीठावर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आमच्या आयोजकांना विनंती असेल नवलाई वर्ल्ड लाईव्ह ज्यांचे कालपासून आपल्या मराठी माणसाच्या हक्काचं चॅनल या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर करा. नवीन स्पर्धांमध्ये आपला हा चॅनल पाहायला मिळेल. तर दादांचा देखील सन्मान घेतला जातो. मुख्य व्यासपीठावर माईची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन दादांचा देखील सन्मान केला जातोय. त्याचबरोबर आजच्या दिवसात सकाळपासून ज्यांचा उत्तम पंच आम्हाला लाभलेत सोहेल सरांचा देखील सन्मान घेतला जाईल. मुख्य व्यासपीठावर या स्पर्धेचे सोहेल सरांचा देखील सन्मान घेतला जाईल. व्यासपीठावर सुस्मी यांच्या शुभ हस्ते एक उत्कृष्ट समालोचक म्हणून त्यांचा आवाज आजच्या दिवसात आम्ही ऐकला. त्यांच्या शुभ हस्ते सरांचा सन्मान केला जातोय. व्यासपीठावर मायची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातोय. उत्तम पंचांची भूमिका आजच्या दिवसात आम्हाला पाहायला मिळाली. एक क्वालिटी ऑफिशियल पंच म्हणून पुढचा सन्मान असेल सागर दादा यांच्या शुभ हस्ते सोहेल सरांचा सन्मान केला जाईल. या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मायची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जाईल. या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर पुढचा सन्मान असेल सुस्मी यांचा सन्मान घेतला जाईल. व्यासपीठावर आजच्या दिवसात त्यांचा आवाज आम्हाला ऐकायला मिळाला. नेहमीच घनसोली परिसरात त्यांचा स्पर्धेमध्ये बऱ्याच स्पर्धेमध्ये आवाज ऐकायला मिळतो. सातत्याने स्थानिक म्हणून त्यांची ओळख राहिली या परिसरात. त्यांचा देखील आवाज या स्पर्धेला ऐकायला मिळाला. त्यांचा देखील करूयात मायची उबदार शाल प्रेमाचं पुष्प आदरणीय चेतन साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाते. मायची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन सुस्मीचा देखील सन्मान केला जातोय. या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर पुढचा सन्मान असेल चेतन साहेबांचा सन्मान केला जाईल. चेतन पाटील साहेबांचा सन्मान केला जाईल आमच्या आयोजकांच्या शुभ हस्ते. तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. विशाल माइंद साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. चेतन पाटील साहेबांचा सन्मान केला जातोय. व्यासपीठावर मायची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातोय. त्याचबरोबर मान्यवरांना इन्व्हाइट केलं जातंय. शिवाजी दादा शेडगे आपण देखील व्यासपीठाकडे विराजमान करायचं आहे. आपल्याला देखील इन्व्हाइट केलं जातंय या स्पर्धेच्या माध्यमातून. शिवाजी दादा शेडगे आपण देखील व्यासपीठाकडे विराजमान करायचं आहे. आपण पाहिलं तर आज या स्पर्धेला 2 दिवस झालं. ज्यांचा आवाज लाभला ते म्हणजे पेनचे चेतन गाऊंड सर
यांचा देखील शुभ सन्मान इथे मंचावरती होतोय. सूरज पाटील यांच्या शुभ हस्ते चेतन सरांचा देखील शुभ सन्मान होतोय. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक म्हणून दाबले गेलेलं पुष्पगुच्छ देऊन त्यांना देखील सन्मानित करण्यात येत आहे. आणि आपण जर पाहिलं गेले 2 दिवस त्यांचा गोड आवाज तुम्ही ऐकला. शिवाजी शेडगे भाऊ पुढील सन्मान होतोय. शिवाजी शेडगे भाऊ यांचा देखील शुभ सन्मान होतोय. अरविंद महिंद यांच्या शुभ हस्ते हा देखील सन्मान करण्यात येत आहे. प्रत्येक येणाऱ्या खेळाडूचा सन्मान केला जाईल. प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांचा देखील या स्पर्धेच्या अनुषंगाने सन्मान केला जाईल. आपण जाऊया आता मात्र पुढील सन्मान होतोय तो म्हणजे दीक्षेचा घेतला. आपण पाहताय. आता जाऊया आपण बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे. जर कोणाचा सत्कार राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. तर आपण जर पाहिलं, हॅलो, सर्व खेळाडूंना विनंती आहे की स्टेज समोर यायचं आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे स्टेज समोर या. आपण पाहताय आपण पाहताय या श्री भैरवनाथ चषक 2024 मधील बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे जाऊया. आपण जर पाहिलं तर पहिल्यांदा वैयक्तिक बक्षीस आपण जर पाहिलं, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज असेल तर उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधील ठरलेला आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे की स्टेजच्या समोर या. संघ करुंगली आपल्याला देखील विनंती आहे. सुहास दादा आणि टीम आपल्याला देखील विनंती आहे. संघ करुंगली संघ आपल्याला विनंती आहे स्टेज समोर यायचं आहे. आपल्याला विनंती असेल. आपण पाहताय उत्कृष्ट फलंदाज जर उत्कृष्ट फलंदाज श्री भैरवनाथ, हॅलो, तर हा किताब जातोय तो म्हणजे ज्या फलंदाजाने अतिशय चांगली फटकेबाजी केली, आजच्या दिवसामधील त्याने बोलबाला दाखवला. कोणी नाव सांगेल का? या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज ठरलाय तो म्हणजे करण ठरलाय. या उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील श्री भैरवनाथ चषक 2024 मधील करण आपण जर पाहिलं, स्वराज्य 11 मानेवाडी या संघाचा खेळाडू करण ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. त्या फलंदाजाने अतिशय चांगली खेळी केली. अमोल महिंद यांच्या शुभ हस्ते त्यांना ट्रॉफी आणि परफ्यूम देण्यात येत आहे. अमोल महिंद यांच्या शुभ हस्ते अत्तर आपण जर पाहिलं तर अत्तर लावून खेळा येणार उद्याच्या संडेला. खास दुबईवरून मागवलेला आहे तो अत्तर. आणि आपण पाहताय अमोल महिन यांच्या शुभ हस्ते करण याला या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज देण्यात येत आहे. अतिशय चांगली फलंदाजी केली, दर्जेदार फलंदाजी. आणि हा सुगंधी अत्तर आपल्याला स्पॉन्सर केलाय सूरजदादा पाटील यांनी, त्यांचं देखील आभार. आपण पाहतोय पुढील वैयक्तिक बक्षिसाकडे जाऊया. उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमधील कोण असेल? उत्कृष्ट गोलंदाज ज्या खेळाडूने अतिशय चांगली गोलंदाजी केली, भेदक मारा, अचूक टप्पा, अचूक लाईन धरली, तो ठरतोय साई 11 या संघाचा प्रणव. हा ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज. प्रणव या आपल्याला उत्कृष्ट गोलंदाज प्रणव यांच्या वतीने ही ट्रॉफी घ्यायची आहे. आपण या स्पर्धेमध्ये प्रणवने देखील चांगली गोलंदाजी केली. चेतन पाटील भाऊ यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज हा किताब देण्यात येत आहे.
प्रणव या सामन्यातील उत्कृष्ट गोलंदाज ठरला, ज्या प्रणवने अतिशय चांगली गोलंदाजी केली. चेतन पाटील भाऊ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान देण्यात येत आहे. पुढील वैयक्तिक बक्षिसाकडे जाऊया. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, ज्या क्षेत्ररक्षकाने अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केले, आपल्या संघासाठी कित्येक मौल्यवान धावा बचावल्या. ते नाव आहे, आपण जर पाहिलं तर 32 शिराळ्यातील एक नामवंत खेळाडू सुहास चव्हाण. हा स्पर्धेमधील चपळ चिता म्हणून त्याला जाणला जातो. तो ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आणि हा सन्मान राहुल महिन दादा यांच्या शुभ हस्ते त्यांना देण्यात येत आहे. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं. सुहास चव्हाण यांना शुभ सन्मान. पुढील पुरस्काराकडे जाऊया. आपण पाहताय या पूर्ण टुर्नामेंटमध्ये श्री भैरवनाथ चषकामध्ये मालिकावीराचा पुरस्कार पुढील आहे. आणि ज्या फलंदाजाने असो गोलंदाजी असो दोन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी करणारा खेळाडू ठरलाय तो म्हणजे वाकुडे बुद्रुक या संघाचा अभिजित ठरतोय. अतिशय चांगली गोलंदाजी असो, भेदक गोलंदाजी आणि भेदक फलंदाजी या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये त्याने चांगली कामगिरी केली. 32 शिराळ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री संदीप पाटील अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात येत आहे. मालिकावीर, ज्या फलंदाजी असो गोलंदाजी असो अतिशय चांगली कामगिरी केली तो म्हणजे अभिजित. या स्पर्धेमधील पुढील आपण पाहताय चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक ते म्हणजे जातोय तो संघ साई 11 या संघासाठी. आपण या साई 11 संघ नितीनदादा बोरगे यांच्या माध्यमातून हे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. 7,000 रोख रक्कम आपण पाहताय आणि चषक विशालदादा नायकवडी भाऊ यांच्या शुभ हस्ते साई 11 या संघाचं चौथं पारितोषिक. अतिशय चांगला खेळ या देखील संघाने केला. विशालदादा नायकवडे असतील, सुनील पाटील नाना यांच्या शुभ हस्ते हे चौथं पारितोषिक देण्यात येत आहे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे संघ संजयदादा स्पोर्ट करुंगली आणि ते पारितोषिक आपल्याला दिलेलं आहे मान्य श्री अमर संभाजी भोसले प्रोप्रायटर राजवीर अर्थमूव्हर शिरशी यांच्या वतीने. ते तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 10,000 व चषक. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मान्य श्री अमर संभाजी भोसले प्रोप्रायटर राजवीर अर्थमूव्हर शिरशी आणि संतोष महिंद आबा व मान्यवर यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात येत आहे. या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसापासून 32 संघ खेळताना पाहायला मिळाले. तर या स्पर्धेमध्ये उपविजेता संघ ठरलाय स्वराज 11 वाकोर्डे बुद्रुक. तर दादांच्या शुभ हस्ते त्या संघाचा सन्मान केला जाईल. शंकरदादा मोहिते समाजसेवक, त्याचबरोबर द्वितीय क्रमांक आम्हाला लाभलाय आदरणीय विश्वास निवृत्ती माहिदे भाई यांच्या माध्यमातून हे नंबर आम्हाला उपलब्ध करून दिलाय. विश्वास निवृत्ती महिन भाऊ यांच्या माध्यमातून रोख रुपये 15,000. तर पूर्ण टीम घेऊन यायच्या या स्पर्धेमध्ये. आजच्या दिवसात उपविजेता संघ ठरलाय. कालपासून ही स्पर्धा भरवली होती या घनसोली नगरीमध्ये
या स्पर्धेचे शिल्पकार भैरवनाथ स्पोर्ट शिरसी यांच्या माध्यमातून ही मानाची स्पर्धा. तर खेळाडूंना विनंती असेल आपला संपूर्ण स्क्वॉड 11 खेळाडू घेऊन व्यासपीठावर यायचं आहे. या संघाचा गौरव केला जातोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. आदरणीय शंकरदादा मोहिते समाजसेवक यांच्या माध्यमातून या संघाचा गौरव केला जातोय. वेल प्लेड बॉईज, हिप 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 हिप. तर ही स्पर्धा भैरवनाथ स्पोर्ट शिरसी यांच्या माध्यमातून हे स्पर्धेचं दमदार आयोजन. तर दादांची देखील इथे उपस्थिती लागली. शंकर दादांनी आपलं या स्पर्धेबद्दल दोन शब्द बोलायचं आहे दादांना या स्पर्धेबद्दल. ही स्पर्धा दादा कशी वाटली? आपली उपस्थिती इथे लाभली आम्हाला. आपलं देखील मनाच्या पासून स्वागत. प्रथमतः शिरसी टीमचं आभार मानतो. त्यांनी मला बोलवलं, सत्कार केला. तसेच नियोजन त्यांचं एक नंबर आहे. सर्वांनी असंच नियोजन करून असोसिएशनला सहकार्य करावं. धन्यवाद. सुंदर मनोगत दादांनी व्यक्त केलं या स्पर्धेसाठी. आमच्या आयोजकांची देखील प्रचंड मेहनत कालपासून त्यांचं देखील आज स्पर्धेचा अंतिम दिवस आणि शेवटच्या क्षणापर्यंत आमचे सर्व आयोजक इथे पाहायला मिळाले. आणि या स्पर्धेमध्ये 4 चांद लावणारा संघ या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरला आहे. श्री वाकेश्वर इलवान वाकुर्डे. तर सर्व पदाधिकाऱ्यांच्या चला 11 खेळाडू घेऊन वरती यायचे व्यासपीठावर. खेळाडूंना विनंती असेल. सुंदर खेळ आजच्या दिवसात वाकुर्डे संघाने दाखवला आणि या स्पर्धेमध्ये 4 लावताना पाहायला मिळाला. तर सर्व संतोष वरती यायचे व्यासपीठावर आपल्या खेळाडूंना घेऊन. सुहास आपण देखील वरती यायचंय. या स्पर्धेमध्ये 4 चांद लावणार संघ. तर दादांच्या शुभ हस्ते ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में खड़ा वही सबसे बडा. समाजसेवक शंकर दादांनी आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी. तर दादांच्या शुभ हस्ते या संघाचा गौरव केला जातोय. या स्पर्धेमध्ये 4 चांद लावणारा संघ ठरतोय. या स्पर्धेचा चॅम्पियन संघ वाकुर्डे इलेव्हन वाकुर्डे. वेल प्लेड बॉईज. गणपती बाप्पा ज्योतिबाच्या नावानं. भैरवाच्या नावानं बोलो. या स्पर्धेमध्ये प्रचंड मेहनत घेतली आमच्या भैरवनाथ स्पोर्ट शिरसी यांचं देखील करूयात हृदयाच्या अंतकरणापासून सरचे स्वागत. कालच्या दिवसापासून प्रचंड मेहनत. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते या संघाचा गौरव केला जातो आहे. हिप 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 हिप. आणि ही स्पर्धा निर्विघ्नपणे पूर्ण पडली. सर्वांची मेहनत या स्पर्धेसाठी. असंच क्रिकेट खेळत जा.